जय श्रीराम. मी आहे स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओही खूप सुंदर आणि वेगळा असणार आहे. तो म्हणजे रामनवमीबद्दल. रामनवमीला रामाचा जन्मोत्सव आम्ही मंदिरात खूपच थाटामाटात साजरा केला. अतिशय छान सुंदर रीतीने मंदिर सजवण्यात आले, देव सजवण्यात आले आणि रामाचा जन्म म्हणून एक छोटंसं रामायणाची झलकही सादर करण्यात आली. तर ती झलक अशी होती, राम, लक्ष्मण आणि सीता आणि हनुमान असे सर्व मिळून रामलीला सादर करण्यात आली. त्यात माझे सौभाग्य म्हणजे मला मंदिरातल्या रामायणात मला लक्ष्मणाची भूमिका करण्याचं सौभाग्य लाभलं आणि हा आहे माझा लक्ष्मणवरचा लूक आणि हे माझ्यासोबत राम, लक्ष्मण आणि सीता. तर बघूया आमच्या रामायणाची सुरुवात कशी झाली. तर आता हे आले आहेत राम मंदिरात. प्रथम त्यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांना औक्षण करून सर्व महिलांनी दिव्यांनी रामाला ओवाळलं. अशी झाली रामाची एंट्री. मग त्यांना फुलहार घालून स्वागत करण्यात आलं आणि जय श्रीरामांच्या जयघोषात मंदिरात त्यांची एंट्री झाली. आणि मग होता लक्ष्मणाचा नंबर आणि मग नंतर आले लक्ष्मण. लक्ष्मणाचं औक्षण झालं. प्रसाद देण्यात आला. छान हळद-कुंकू, अक्षदा वाहून छानशी पूजा झाली. एकदम भारी वाटत होतं. आणि नंतर फुलांच्या माळा आणून त्यांच्या हस्ते फुलांच्या माळा घालण्यात आली. मंदिरात इतकं छान स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. पण रामाची एंट्री झाली, नंतर माझी लक्ष्मणाची एंट्री झाली. त्याच्यानंतर होता महावीर हनुमानांचा. तर आमचा एक छोटासा क्यूटसा हनुमान बनलेला तो आला. मग त्यालाही छोटेसे छान कुंकू वगैरे लावून, अक्षदा वाहून औक्षण केलं. हनुमान खूपच गोड होता. त्याने सगळं व्यवस्थित औक्षणही करू दिलं. मग हनुमानाला फुलांची माळा घालण्यात आली. अशा पद्धतीने सर्वांची एंट्री झाली. आणि सगळ्यांचे चेहरे एकदम आनंदाने प्रफुल्लित झालेले होते. सर्वजण खुश होते, कॅरेक्टरही आणि बाकी महिलाही. मग आले सीता. मग राम आणि सीता आले. त्यांची एंट्री झाली आणि सुरू झाले रामायण. प्रभू श्रीरामांची सेवा आणि रक्षण हेच माझे कर्तव्य आहे. जय श्रीराम. आणि आमच्या हनुमानाने स्वतः हनुमान चालीसा म्हणून दाखवली. अगदी पूर्ण सुंदर आणि छान रीतीने. आणि नंतर रामायणातील शबरीचे बोरं हा भाग करण्यात आला. त्यात शबरी होती, राम आणि लक्ष्मण असं तिघांनी मिळून खूप सुंदर पद्धतीने हा भाग ॲक्ट केला आणि शबरीने रामाला बोरं खाऊ घातली आणि रामही अतिशय सुंदर रीतीने एक बोरं खाऊन त्यांची अशा पद्धतीने छोटंसं रामायण झालं आमच्या मंदिरात. खूपच वेगळा अनुभव. मीही लक्ष्मणाची भूमिका एन्जॉय केली. जे माझ्याकडून मला करता आलं ते मी केलं आणि पण खूप छान वाटलं. अशा अचानक लक्ष्मणाची भूमिका भेटलं आणि माझ्याकडून ती पूर्ण होणं. माझ्याकडून म्हणजे जे करून घेतो ते देवच करून घेतो. आपण फक्त निमित्त असतो. अशा पद्धतीने आमच्या मंदिरात असा राम जन्मही करण्यात आला. छानसं रामाला झोपाळ्यात तयार करून मीही रामाला झोका दिला आणि रामाचे आशीर्वाद. तर अशा पद्धतीने साजरी केली मी रामनवमी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया असंच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.